मैत्रीण आलेली आहे. माझं आहे ते मेकअप झालेलं. कुत्रे भुकत बसले माझ्यावर. नमस्कार मंडळी. तर आज मी सकाळी 6:30 वाजता उठली आहे, कारण की ह्याचं कारण असं आहे की आज आहे आमच्या गावाची यात्रा आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे. म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून मी खूप एक्सायटेड आहे आणि आमच्या म्हणजे जिथं आपले गाव आहे सगळेच जण खूप एक्सायटेड आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आमच्या गावच्या यात्रेमध्ये काय काय करतो, काय काय होणार आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आत्तापासूनच व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सुद्धा कमेंट करा की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात. मी नक्कीच प्रयत्न करेन की ते व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आत्ता सध्या तर माझी परीक्षा चालू आहे, बट आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील तर मी ट्राय करेन की ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवेन, आणखीन तुमचं एंटरटेन व्हावं. तर मला माहिती आहे आज कोण येणार आहे. तर त्या दिवशी ज्या माझ्या मैत्रिणी आल्या होत्या त्यासुद्धा आज परत येणार आहेत. अभी मजा आएगा ना भिडो. त्यामुळं खूप जास्त आम्हाला मजा येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ब्लॉग बघण्यामध्ये खूप जास्त मजा येणार आहे. इथे मी पप्पासाठी चहा बनवते आणि ह्याच्या ॲक्युरेट समोरचा व्ह्यू बघा. सकाळ पप्पांना कामावर सोडवणार, कामापर्यंत नाही सोडवणार, इथपर्यंत सोडवणार आहे आणि मागणं मम्मी येते. आणि आता काय झालं माहिती आहे का, मी पप्पांसोबत येत होते आणि काय माहिती त्या कुत्र्यांना काय झालं तर दररोज बघतात तरी पण ओळख देत नाही. कुत्रे भुकत बसले माझ्यावर. पप्पा तुम्हाला कसं वाटत आहे तुमची आता बस येणार आहे? बरं वाटतंय? आज तुम्ही सुट्टी नाही घेतली, आज यात्रा होती. मम्मी सुद्धा आलेली आहे. Here is my father. आम्ही घरी आलो आणि मम्मी इकडे पोहे बघती. इतकी जास्त भूक लागली, बापरे. आज मी हा 3 पीस सेट घालणार आहे. सो आता मी ट्युशनवरून आलेली आहे आणि आता माझ्या फ्रेंडचा कॉल आला होता की आम्ही येतोय, तू आवरून तयार हो. आणि माझं काही आवरलेलंच नाही आहे, मला कळत नाही मी नेमका घागरा घालू की कुर्ती घालू. मी खूप जास्त कन्फ्यूज आहे. मी तुम्हाला माझा घागरा दाखवते. हा मला घागरा घालायचा विचार चाललाय. तुम्ही तुमचं ओपिनियन कमेंटमध्ये सांगा. मी नेमकं घालू तरी घालू काय, घागरा घालू की कुर्तीच ठीक आहे? मम्मी तू सांग मी काय घालू? घागरा घालू. गम्मा छोटी बच्ची हो क्या? काय घालायचं आहे ते नंतर डिसाईड करू. आधी पोटोपा करून घेऊ कारण की खूप जास्त भूक लागलेली. सो माझं जेवण आता झालेलं आहे आणि मी फायनली डिसाईड केलं आहे की मी आज घागरा घालणार आहे. आताच जस्ट माझ्या मैत्रिणीला कॉल केला तर ती बोलली आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे, सो तू लवकर आवर. आणि मला कन्फर्म करायचं होतं की त्या नेमकं येणार आहेत की नाही, म्हणून मी त्यांना कॉल केला. सो ते येतात ते, तोपर्यंत मी आवरून घेते लवकर. माझं आहे ते मेकअप झालेलं आहे. आता मी लवकर घागरा घालते आणि मग त्यानंतर ज्वेलरी वगैरे आणि केस वगैरे विचारते आणि मग त्यानंतर तुम्हाला माझं फायनल लुक दाखवते. भाषा 1:30 झालाय. कोणत्या अँगलने 1:30 झालाय? हो
आणि ही आमची आरती, ही तनुजा, ही साजिया, ही दीपांजली आणि ही सावंत. सॉरी आराध्या. आणि ह्याच्यामध्ये आणखीन काही पर्सन आणि मी तर रेडी झालते आणि मला असं वाटतंय मी नव्हतं घालायला पाहिजे, कुर्ती घालायला हवी होती. तुम्हाला काय वाटतं हे घालायला नव्हतं हवं का घालायला हवं? आरतीचं लग्न आहे, आरतीच्या लग्नाला चालले मी. हिरवी मॉडेल मागच्या वेळेला सांगितलं होतं तरी पण हिच्यात लक्षात नाही, पोरगं बनवून टाकलं. बाबूला अक्कल नाही, हा बाबू त्या बाबूच्या ह्याच्यावर बसलाय. ह्याचं ते कळत नाही बाबू कोण आहे. गेल्या वर्षी पण ही अशीच बसली होती ना, ह्याच्यासोबत अशीच करत होती. एक्सचेंज ऑफर खेळता ये. हा ना बिलकुल माझा फोटो काढलाय. सो आणखीन एक आणखीन एक माझी मैत्रीण आलेली आहे. तिचं नाव आहे तनिष्का. पिंकी गर्ल आलेली आहे. तिची गर्ल सुद्धा पिंक झालेली आहे, ड्रेस सुद्धा पिंक घातलेला. किती मॅचिंग करतं बघा जरा. आणि इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? आणि तिकडे भिकारी पणा चालू आहे, सगळे एकमेकाला भिकारी करतात. चोट लगी है फिर क्यों महसूस मुझे हो रहा. चालेल